आपण नेमकं काय करायचं जगदंबा? दरोडेखोरांनी आपल्याला आव्हान दिलंय, त्यांना तेवढंच जोरदार उत्तर द्यायचं आपल्याला. आता तुम्ही आलात तर आपण एकत्र सराव करू. आता कुस्तीची गरज नाही आहे महिपती. गावाला लढायचं नाहीये का? सगळं गाव मिळून लढणार आहे, पण वेगळ्या मार्गाने, जगदंबाच्या मार्गाने. जगदंबा गावकऱ्यांना लढायला शिकवतीये काय? नेमकं काय शिकवतीये हे बघायलाच हवं. आता गावातल्या लोकांना तू वेगवेगळ्या गोष्टी शिकवतीस, लढाईसाठी तयार करतीस. लई महत्वाची गोष्ट आहे. बाबा, ही तुळजाईची शिकवण असली तरी ती मला तुमच्यामुळे नीट समजली. झालं. बाप लेकींचं एकमेकाचं कौतुक सुरू झालं आणि आईला बसवलं केरसुनीसारखं एका कोपऱ्यात. तू बरी केरसुनी सारखी कोपऱ्यात गप बसशील? ठरवलं तर आत्ता झाडून बाहेर काढशील आम्हाला. तू काय दात काढतीयस ग? आईची चेष्टा करतेस वय? समद्या गावाला मदत करताना तुला माझी बी मदत झाली आहे, हे विसरलीस का काय? तुझी मदत? वा. बाबा, नाही गाई, अशी कशी विसरेन मी? तुम्हाला माहितीये बाबा, या मधल्या काळात आई माझ्या पाठीशी उभी होती, म्हणून मी हे करू शकले. तिने माझ्यावर विश्वास दाखवला, मला घराबाहेर जाऊ दिलं, म्हणून हे सगळं शक्य झालंय. मी आलेच हात धुवून. तू जगदंबावर एवढा विश्वास दाखवलास, कौतुक वाटलं बरं का तुझं. अहो, आपली लेख आहे ती, एवढा विश्वास तर दाखवायलाच पाहिजे ना. आणि अशा संकटाच्या काळात गावाला बी तिची लई गरज होती. पण हे समद काही घडत असताना मला काहीतरी वेगळंच जाणवलं. काय ग? जगदंबाबद्दल यदुबाबाने केलेली भविष्यवाणी. महादेवाचं वारं जर तिच्या आयुष्यात आलं तर सती सारखीच तिची ही परवड होणार हे निश्चित. तिच्या आयुष्यात जे बी काही घडतंय ना, त्यावरनं पुन्हा मला त्याची आठवण झाली. माझ्या डोसक्यात एक विचार आला आहे. कोणता विचार? याच्यावर विचार करा, पण मला तरी वाटतं की आता आपण हेच करायला हवं. तू जे म्हणतीस ना, मनापासनं काही माझी ती तयारी नाही. मला जरा विचार करू दे. तू म्हणतीस ती गोष्ट लई मोठी आहे. कोणती गोष्ट? हेच तू गावातल्या लोकांसाठी एवढे कष्ट घेतेस, त्याच्याबद्दलच बोलत होतो. वय जेव ना, जेव. मी आल्यावर यांनी विषय बदलला. काहीतरी वेगळं बोलत होते हे. नक्की काय चाललं असेल यांच्या मनात? साधक बाधक संकटनाशक घडो भयंकर अति विनाशक. ओम क्लीम संहार शक्ते नमः. ओम क्लीम संहार शक्ते नमः. ओम ऐं ह्रीं क्लीं शक्ते नमः. ओम क्लीं संहार शक्ते नमः. हवन पूर्ण झालंय. मुहूर्त जवळ आलाय.
जा गावावर हल्ला करा. आता कुणीच तुमच्या यशात आडवं येणार नाही, कुणीच नाही. गावाचा नाश होणार, जगदंबाचा नाश होणार. पाहुणी दैत्यांचा हा माज, तू राख आमची लाज, तू राख आमची लाज. आई प्रकट हो आज ऐकून आमची गाज, आई प्रकट हो आज ऐकून आमची गाज. आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो. आई तूच दाखव वाट, झाली बिकट ही वहिवाट, झाली बिकट ही वहिवाट. दुष्टांनी लावला घात कर त्यांचा तू नाही नाट, दुष्टांनी लावला घात कर. आई राजा, आई राजा, आई राजा. आई राजा उदो उदो. तुळजाई, गावातले सगळेच लोक मनापासून तुझी भक्ती करतायत. तुझा आशीर्वादाचा हात गावाच्या पाठीवर कायमच राहिलाय. पण आता गाव संकटात आहे. दरोडेखोरांच्या हल्ल्याचा धोका गावाला आहे. तू तर सगळंच जाणतेस. या संकटाचा सामना करण्यासाठी आम्ही आमच्या परीने सगळी तयारी केली. अंधश्रद्धेचे पाश तोडून आम्ही इथे आलो. चमत्काराची वाट बघू नका, स्वतः सक्षम व्हा, अशी तुझीच शिकवण आहे. पण जेव्हा तुझा भक्त 2 हातांनी लढायला तयार होतो, तेव्हा तुझ्या 8ही हातांचं बळ त्याच्या पाठीशी असायला हवं. तुळजाई, आम्ही आमची परीक्षा दिली, आता ही तुझी परीक्षा आहे. आमच्या या युद्धात तू आमची साथ दे. आई राजा आई राजा. जगदंबा, अगं तुळजाई तर आपल्या पाठीशी आहेच ग, पण आमचा तुझ्यावरही विश्वास आहे. अगं तुझ्यामुळेच आम्ही कितीतरी वेळा वाचलोय. तुला आठवते का ग, लहानपणी आपण एकदा रानात गेलो होतो आणि एका भयान अशा वाघाने आपल्यावर हल्ला केला होता. तर तेव्हाही आम्हाला तूच वाचवलं होतं सगळं. त्या मधराजानं संपूर्ण गावावर बंदी केली होती, पण त्याच्या तावडीतून पण तूच आम्हाला वाचवलंस. आणि लहानपणापासून तू अनेक संकटांमधून आम्हाला वाचवलं आहेस. आमची प्रेरणा तूच आहेस. आमचं नेतृत्व तूच करतेस. आणि इतकंच नाही तर आजही तू आमची प्रेरणास्थान आहेस. असं काही नाहीये. तुम्ही उगाच माझं कौतुक करू नका. मला जेवढं येतं तेवढं मी सांगते, एवढंच. तुम्ही सगळे माझ्या शब्दाला मान देता, हा तुमचा मोठेपणा आहे. आणि मी एकटी काही करत नाही, आपण सगळे मिळून प्रयत्न करतो. हे देवी आईच्याच मनात असतं आणि आत्ताही तसंच होणार. आपली भक्ती आणि तिची शक्ती याचा पुन्हा एकदा विजय होणार. आई राजा, आई राजा. बरं चला, नैवेद्य दाखवून देऊया. जय कपालिक बाबा, जय कपालिक बाबा. जय कपालिक बाबा, जय कपालिक बाबा. भोग चढला, कपालिक बाबाला भोग चढला. आता कपालिक बाबा प्रसन्न होणार. माझी दक्षिणा तेवढी दिली
की विजयाचा मार्ग खुला. ठरल्याप्रमाणे माझी दक्षिणा मला मिळाली. पण आणखीन एक गोष्ट ठरली होती. ती कुठे आहे? तिला हजर करा. आणा रे तिला. घे. तुला बळी द्यायला बाईच पाहिजे होती नव्ह का? तुझ्यासाठी बंदी करून आणले हिला. ही हिचं काय करू मी? तिचा बळी मला पावणार नाही. ही गावातली बिनकामाची बाई आहे. हिची लायकी नाहीये बळी द्यायची. आता हीच सापडली. घे ठेवून तुला. आता आणलीच आहे तर राहू देत. पण गावावरून हल्ला करून परत याल तवा मला माझा खरा बळी हवाय. आता आणखी कोण हवाय तुला बळी द्यायला? जगदंबा. जगदंबाने माझ्याशी वैर घेतलंय. मी तिचा बळी देऊनच माझा भोग चढवणार. तवाच पूर्ण होईल माझी साधना. तवाच पूर्ण होईल माझा सूड. जा जा गाव उद्ध्वस्त करा. हैदोस घाला गावात. जा त्या जगदंबेला घेऊन या. जय कपालिक बाबा. जय कपाली बाबा. चला रे. देवी आई, आम्ही केलेला नैवेद्य गोड मानून घे. काळजी करू नकोस. मी असेपर्यंत दिवा असा विजू देणार नाही. आपण आता देवी आईची पूजा केली, तिचा आशीर्वाद घेतला. आता तुम्ही सगळ्यांनी तयार राहायचंय. हे संकट वाटतंय तेवढं सोपं नाहीये. आपल्याला जास्त दक्ष राहावं लागेल. जगदंबा, तू कुणा कुणाला काय जबाबदारी सोपवली आहेस? प्रत्येकाला त्याचं काम वाटून दिलंय बाबा. ज्याला पाळत ठेवायचं काम दिलंय त्यांनी नीट पाळत ठेवा. बाहेरचं कुणी गावात येत असेल तर त्याच्यावर बारीक लक्ष ठेवा. कदाचित तो आपल्या गावाच्या परिस्थितीचा अंदाज घ्यायला आलेला दरोडेखोर असू शकतो. दरोडेखोराने अचानक गावावर हल्ला केला तर काय करायचं माहितीये ना? शंख वाजवायचा.
असा शंखनाद करायचा ज्याचा आवाज पूर्ण गावात पोचला पाहिजे. आपण सगळे मिळून एकत्र लढलो तर आपल्याला कुणीही हरवू शकणार नाही. ही माझ्यासाठी चांगली संधी आहे. दरोडेखोर गावावर हल्ला करतील त्यातच मला माझा हेतू साध्य करून घ्यावा लागणार. माझ्या वाटेतला सगळ्यात मोठा काटा दूर करायचा आहे मला, आणि त्यासाठी एक उत्तम मार्ग माझ्याकडे आहे. आई, बाबा, आज मी खूप आनंदात आहे. सगळे गावकरी दरोडेखोरांच्या विरोधात उभं राहायला, लढायला तयार झाले. आता तुळजाईच्या आशीर्वादाने सगळं छान होईल. होय पुरी, लई मोठी कामगिरी करून दावलीस. समद्या गावाला लढाया तयार केलंस. आणि गंगाई, तू बी लई मोठं धाडस दाखवलंस. जगदंबाला लढाईत उतरू दिलंस. दरोडेखोर गाव लुटायला येतात तेव्हा काय काय होतं हे समद माझ्या डोळ्यांनी बघितलंय म्या. आणि जगदंबा बी लहान होती तेव्हापासनं तिनं लई संकटे झेलली आहे. पण आता मोठी झाल्यावर बी तिने हे धोके अंगावर घ्यावीत हे मला काही पटत नाही. या वेळेला मी तिला समद करू दिलं, कारण समद गाव जर लढलं नाही तर ते दरोडेखोर आपल्या गावाची राख रांगोळी करून ठेवतील. आई, ह्या काळात माझ्या पाठीशी तू मनापासून उभी राहिलीस. तुझ्यामुळे मी एवढं धाडस करू शकले. यापुढेही मी दरोडेखोरांशी लढेन तेव्हा त्याचं सगळं श्रेय माझ्या आईचं असेल. पण तू गावात दरोडेखोरांशी लढायला जाशील हे कोणी सांगितलं तुला? म्हणजे तुला गावातल्या लोकांची काळजी होती म्हणून तू समद्या गावाची लढण्यासाठी तयारी करून घेतलीस. आता तुझं काम संपलं. गंगाई, तुला नेमकं काय म्हणायचंय जरा उलगडून सांग. जगदंबानं जे करायचं ते केलं. आता पुढची लढाई गाव स्वतः लढणार. जगदंबा, तू या लढाईत उतरणार नाहीस. ही मनू कुठे गेली अचानक? काहीच कळायला मार्ग नाही. तो नवऱ्याला धड काही सांगत नाही, आणि मी विचारलं तर म्हणती अशी भास्कन अंगावर येते. काय करावं आता या पाप जीवानं? अयो, तुम्ही इथे कशाला घुसला म्हणतो मी अचानक? गावातल्या लोकांनी पाहिलं तर मला फाडून खातील की होते. आणि त्यात असुर नरेशांना कळालं तर आधीच ते म्हणतात तुझ्या खांडोळ्या करीनं करतील की ते माझ्या खांडोळ्या. आणि त्यात मीच तुम्हाला इथे बोलवलंय असं त्यांना वाटलं तर काय उत्तर देऊ हो मी त्यांना? आणि उत्तर तर द्यावं लागेलच. अयो, अयो, असुर नरेश, काहीच केलं नाही की हो ते. मला काहीच माहित नाही की हो यांचं. तुमची शपथ घेतो म्हणतो. मीच बोलवलंय त्यांना. अयो, तुम्ही यांना इथे गावात बोलवलं? कुणी पाहिलं तर? कुणीही पाहणार नाही, कारण ते दडून राहणार आहेत. अय्यो, मग चांगलं आहे बघा. पण यांना लपवणार कुठे म्हणतो मी? इथेच, तुझ्या घरात. अय्यो, इथे घरात का? म्हणजे कशासाठी बोलवलंय म्हणतो मी यांना? माझी एक योजना आहे.
आई अगं असं कसं म्हणतेस तू? गाव कसं लढणार? मी त्यांना लढायला शिकवलं आणि प्रत्यक्ष लढायच्या वेळेला मीच पळून गेले तर कसं दिसेल ते? ते मला काय माहित नाही. तू या लढाईत उतरायचं नाहीस म्हणजे नाही. गंगाई, आत्ताच तुझं कौतुक केलं. तू पाठीशी उभी राहिलीस, धाडस दावलंस. आता त्याच्या एकदम उलट कसं काय बोलू शकतीस तू? आई, माझ्याशिवाय ही लढाई अपुरी राहील. गंगाई, अगं असा हट्ट करू नकोस, तिला अडवू नकोस. अव कसं अडवू नको म्हणता? यदुबाबाने केलेली भविष्यवाणी विसरलात तुम्ही? ते माहीत असताना बी जगदंबाने जीव धोक्यात घालावा असं वाटतंय तुम्हाला? कोणती भविष्यवाणी? काय म्हणाले यदुबाबा माझ्याबद्दल? तू त्याच्यात लक्ष घालायची गरज नाही. तू घर सोडून कुठं बी जाणार नाहीस. या लढ्यात तू उतरणार नाहीस. हे शेवटचं सांगते तुला.